नमस्कार मंडळी, आम्ही गेलो होतो वसईच्या जत्रेमध्ये. सो इथे जत्रा भरली होती खूप. आणि इथे बघू शकतो की मस्त अशी भरपूर छान अशी जत्रा आहे. सुरुवातीलाच आम्हाला इथे वडापाव दिसले. आम्ही वडापावला बसल्यामुळे एक एक वडापाव खाल्ला. आणि त्यानंतर इथे आम्हाला दिसले क्रॉकरी. सो इथे छान छान छोट्यापासून मोठ्यापर्यंत क्रॉकरी होत्या. खूप अशा छान छान मस्त मस्त आयटम होत्या. काचेची कपं वगैरे, फुलदाणी, भरपूर असं छान छान क्रॉकरी होत्या. नंतर इथे सुद्धा डेकोरेटिव्ह आयटम होते मस्त असे. तुम्ही बघू शकता मोठे मोठे फुलदाणी वगैरे मस्त मस्त असे आयटम होते. आणि त्यानंतर इथे सगळे होते बुक फेस्टिवल. त्याच्यामुळे इथे बघा फुलदाणी वगैरे ते छान छान असे मस्त लाईटिंग मला आयटम होते. सगळे 1200 पासून 3,500, 4,000, 5,000चे सगळे हे बघा तुम्ही. त्याच्यानंतर इथे सर्व प्लास्टिकचे डबे, बॉटल्स खूप छान छान होते. किचन आयटमसुद्धा होता. किचन आयटम मस्तपैकी डबे होते प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे, होल्डर्स वगैरे सगळं होतं. डेकोरेटिव्ह आयटमसुद्धा होते. इथे एक सायकल मला आवडली बघा, ही 800ला बोलली होती. त्यानंतर फ्लावर पॉट आहेत, त्यानंतर काचेची कपं आहेत, मस्त मस्त प्लास्टिक बॉटल वगैरे खूप छान छान होती. फुलदाणी होत्या काचेच्या, मातीच्या, चिकन मातीच्या होत्या. एक काचेची कपं आहेत वगैरे मस्त असे खूप छान छान होते. मस्त डेकोरेटिव्ह आयटम मला खूप आवडले. भरपूर असे छान होते. त्यानंतर आम्ही आलो बाहेरून परत बघितलं, समोर दिसलं आपल्याला आकाश पाळणा. नंतर अजून म्हटलं चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये अजून काय काय तर सुरुवातीला दिसलं आम्हाला धूपदाणी. सो इथे धूपदाणी माझे वडील बनवतात. सो बघून आम्हाला त्यांची आठवण झाली. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तिथे बॅग इथून आम्ही आमच्या पूला एक बॅग घेतली. म्हणजे बायकोला एक बॅग आवडली होती. आम्ही घेणार होतो. 250ला पडली. खूप छान अशी बॅग होती. स्वीटशर्ट वगैरे घालून इथे आमचं लक्ष गेलं वेफर्सकडे. सो आम्ही इथे एक अर्धा किलोचे एक पॅकेट घेतले वेफर्स. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे होते. लोणचे मस्त होते असे, लिंबू मिरची खारट आंबट मस्तपैकी छान छान लोणचं होतं. मस्त खूप छान वाटलं बघून. नंतर इथे गेलं आमचं लक्ष स्नॅक्सकडे. सो आम्ही तिथलं मस्तपैकी एक पाव किलो स्नॅक्स घेतले होते. त्यानंतर इथे लक्ष केलं, इथे लक्ष केलं. आम्हाला आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या मस्तपैकी. इथे असं मस्त खूप आवडायचं आहे लहानपणी खेळायला. मस्तपैकी बघून खूप मजा आली. भरपूर लहानपणीचे दिवस एकदम तरोताजा झाले. त्यानंतर पुढे आलो आम्ही ते गेम्सकडे. हे गेम म्हणजे जत्रामधलं हे गेम्स तर असायलाच पाहिजे. त्या जत्रेला जत्रा म्हणता येणार नाही. मस्तपैकी अशी गेम 5पर्यंत कधी जिंकता आलं नाही. खूप वेळा ट्राय केलं आहे. त्यानंतर इथे लक्ष केलं आमच्या इथे चिकन कबाब वगैरे खूप काय असे आयटम होते. दाबेली होती वगैरे, नूडल्स होते, खूप काय असे होते गोष्टी. त्यानंतर इथे सगळे लहान पोरांचे आकाश पाळणं होता. त्यानंतर लहान पोरांचे असे खूप सारे गेम होते. एंटरटेनिंग आयटम भरपूर होते. त्यानंतर हे म्हातारीचे खेस. त्यानंतर इथे आहेत बघा, तुम्ही बघू शकता लाईटिंग खूप छान केलेली आहे. लहान पोरांसाठी खूप एंटरटेनिंग असे गेम्स आहेत भरपूर असे. प्रत्येकाची तिकीट 50 ते 60 रुपये असेल. आय थिंक 60 रुपये होती, कारण की आम्ही एकाला विचारलं होतं. इथे लक्ष केलं माझ्या पूचं. सो कानातले दिसले म्हणजे आम्ही पहिला तिकडे डाव घेणारच. त्यानंतर आम्ही बघितलं, पण मला येतो कंटाळा. पण काय करणार, जावं लागतं. आपल्या बायकोचा जीव आहे त्याच्यात म्हटल्यावर. इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे कानातले होते, नेकलेस होते. सो मस्तपैकी छान छान असे रंगीबेरंगी कानातले बघितले. त्यानंतर आपण चाललो पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे लहान पोरांची मस्तपैकी दिसली राऊंड ट्रेन. ही ट्रेन मस्त अशी होती लहान पोरांसाठी. मस्त खूप छान छान होती. खूप छान वाटलं बघून. त्यानंतर रंगीबेरंगी लाईट्स. इथे सुद्धा मस्तपैकी ट्रेन आहे अशी. आणि इथे बलून्स आहेत. सो हा सुद्धा गेम आहे, हे सुद्धा खूप छान होतं. त्यानंतर आम्ही गेलो पुढे. इथे बघा, इथे मस्तपैकी असं कृत्रिम तलाव बनवून त्याच्यामध्ये होडी सोडण्यात आली होती. ही होडीसुद्धा खूप छान आहे. लहान पोरांसाठी मस्तपैकी एंटरटेनिंग गेम आहेत. एंटरटेनिंग गेम नंतर आमचं लक्ष गेलं इकडे. ही लाईट आम्हाला खूप अट्रॅक्ट करत होती. मस्त लांबून मस्त वाटत होती लाईट. बघा मस्त लाईट केली आहे लहान पोरांचं. नंतर आम्ही छान फोटो काढून मस्तपैकी आम्ही नंतर आलो घरी. सो टाटा बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.